श्री स्वामी समर्थ. निजध्यास चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पितर म्हणजे काय? आपले मृत्यू पावलेले पूर्वज हेच पितर आहे का? तर नाही. हे अंशतः खरे असले तरीही पूर्ण सत्य नाही. मग नेमके पितर कोणाला म्हणतात? हा प्रश्न नीट समजून घेण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण पितरांबद्दलच्या तुमच्या असलेल्या धारणा यातून नक्कीच बदलतील. आणि त्यासंबंधी पडणाऱ्या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या एका व्हिडिओमधून मिळणार आहे. पितरांविषयी असलेली माहिती ही खूप तोडकी असल्यामुळे खूप जणांना यात संभ्रम होतो. पितर हे देवापेक्षाही श्रेष्ठ कसे असू शकतात? माझ्या मृत झालेल्या पूर्वजांनी दुसरा जन्म घेतला असेल तरीही ते माझे पितर राहतात का? मृत्यू झाल्यानंतर जर पितर होत असतील तर मग जीवसृष्टीच्या नंतर पितृलोक बनला असेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. जन्मकुंडलीत येणारा पितृदोष हा कसा येतो? याला जबाबदार कोण? असे पण प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात. खरे तर प्रश्न आपल्या माहितीच्या अभावातून निर्माण होतात. आपल्याला पितरासंबंधी असलेल्या चुकीच्या धारणेतून आपल्याकडून भरपूर चुका होतात. यासाठी खरंच पितर म्हणजे काय हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. सर्वात आधी मी स्पष्ट करून देतो, आपले मृत झालेले पूर्वज हे आपले आंशिक पितर आहेत. यांना मानवी पितर म्हटले जाते, जे जन्ममृत्यू या चक्रात निरंतर भ्रमण करतात. आपले मुख्य जे पितर असतात त्यांना दिव्य पितर म्हटले जाते. ते जन्ममृत्यूच्या चक्रात अडकत नाही. आपण त्यांना जीवांच्या निर्मितीचे ब्ल्यूप्रिंट म्हणू शकतो. म्हणजे बघा, एक बी एका वृक्षाचे निर्माण करते आणि तो वृक्ष आपल्या फळाफुलांतून परत बी प्रगट करतो. याचा अर्थ हा नाही की वृक्षामुळे ती बी आहे. वास्तविक त्या बीमुळे तो वृक्ष आहे आणि बीच्या प्रगट होण्याचे वृक्ष हे फक्त माध्यम आहेत. तसेच जीवसृष्टीच्या निर्माणात पितरांचे योगदान आहे. त्यामुळे जीवसृष्टीच्या आधीपासूनच पितर हे अस्तित्वात होते. तेच आहेत मूळ पितर. त्यांना दिव्य पितर म्हटले जाते. मृत्यूनंतर जीवाला पितृलोकात स्थान मिळते. त्याचा काळ निर्धारित असतो. त्यामुळे जे जीव निर्धारित काळासाठी पितृलोकात वास करतात त्यांना आपण म्हणतो आंशिक पितर. आता सर्वात आधी आपण दिव्य पितर समजून घेऊ, कारण तेच पितर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आंशिक पितरांची भागवल्या जाणारी तृष्णा ही त्यांच्यामार्फतच भागवल्या जाते. कारण दिव्य पितरच मुख्यतः गोत्राचे रक्षक असतात. पितर म्हणजे विधात्याने जीवसृष्टीसाठी करून ठेवलेली अशी व्यवस्था जी जन्म घेणाऱ्या जीवाच्या उदरनिर्वाह, भौतिक सुखदुःख, मानसिक पीडा अशा जीवांच्या वेगवेगळ्या घटनेशी थेट जोडलेली असते. आता हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे सृष्टीनिर्मितीच्या आधीपासूनचा घटनाक्रम जाणून घेणे आवश्यक आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीसाठी अनेक मानसपुत्र, मानसकन्या निर्माण केल्या आणि त्यानंतर निर्माण केले गण. यांनाच पितृगण म्हटले जाते. आणि पितृगणासाठी जो लोक निर्माण केला त्याला म्हटले जाते पितृलोक. छांदोग्य उपनिषद, ज्याला पंचाग्नी विद्या म्हटले जाते, त्यात पितरांच्या सूक्ष्म कार्याचे वर्णन आहे. जीवात्म्याच्या शरीर धारणेची जी प्रक्रिया आहे ती पितरांच्या अखत्यारीत होते असे म्हटले तरी वावगे ठरत नाही. आपल्याला साधारणपणे माहीत आहे, मृत झालेल्या व्यक्तीचा जीवात्मा हा काही काळ पितृलोकात वास करतो आणि तिथे भोग भोगून मग ज्या योनीत जन्म घ्यायचा आहे त्या योनीत निघून जातो. छांदोग्य उपनिषदात याचे खूप सूक्ष्म वर्णन आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीपूर्वी जीवात्मा हा पितृगणाकडे सोपवला, म्हणजे पितृलोकात सोपवला. तिथून पितरांकरवी तो जीवात्मा आकाश तत्वाच्या संपर्कात येऊन ते तत्व धारण करते. त्यानंतर पर्जन्याच्या संपर्कात येऊन जलतत्व धारण करते. थेंबाच्या सोबत पृथ्वी तत्वाच्या संपर्कात येते आणि ते धारण करते. पाण्याच्या माध्यमातून वनस्पतीमध्ये जाऊन अन्न बनते आणि पुरुषाच्या जठराग्नीमध्ये जीवात्म्याचा अग्नितत्वाशी संबंध येऊन ते धारण करून बीज बनते. आणि मग पुरुष स्त्रीच्या समागमातून ते बीज स्त्रीमध्ये प्रवेश करून शरीर धारण करते. आणि पितृलोकांपासून मानवी शरीरापर्यंतचा जो प्रवास आहे तो पितरांच्या माध्यमातून होतो. यासोबत पितरांचे अजून दुसरे मुख्य कार्य आहे, ते पण सांगतो. वंशज जे आपल्या पितरांना भोजन देतात ते भोजन ऊर्जेच्या रूपात ग्रहण करून त्या वंशजांचा जीवात्मा ज्या योनीत गेला आहे तिथे अन्न म्हणून प्रगट करतो. भोजन ऊर्जेच्या स्वरूपात ग्रहण केल्याने ते पितर खुश होतात, त्यांना बळ मिळते आणि मग थेट ती ऊर्जा त्या संलग्नित जीवात्म्याच्या अन्नपूर्ती स्वरूपात प्रगट करतो. जसे माझे पूर्वज आता कोण्या प्राण्यांच्या योनीत आहेत, जसे की गाय,
तर त्या गायीच्या भाग्यात जे गवत म्हणून अन्न आहे ते आपल्या मागील जन्मीच्या वंशजांनी आपल्याला पितृभोजनातून दिलेले आहे. त्यामुळे त्या गायीला गवत मिळत आहे आणि त्या जीवात्म्यातून निघणारी प्रसन्नतेची, तृप्तीची ऊर्जा पितर त्या वंशजाच्या भाग्यात टाकतो. त्यामुळे म्हटल्या जाते की पितरांना तृप्त केल्याने भाग्य बदलू शकते. किंवा पितर उपाशी असले तर मग आपल्याला जीवनात दुःख, दारिद्र्य याचा सामना करावा लागतो. कुंडलीत जो पितृदोष येतो तो याच कारणामुळे. म्हणजे समजा मी मागच्या जन्मी कोणत्याही पितरांना भोजन दिले नाही, त्यामुळे माझे पितर हे अतृप्त राहिले आणि त्यांच्यातून जी नकारात्मक ऊर्जा बनली ती ऊर्जा माझ्यापर्यंत यायच्या आधीच मी मृत्यूला प्राप्त झालो. पितरांनी माझ्या वाट्याला आलेली नकारात्मक ऊर्जा माझ्या भविष्यातल्या जन्माशी जोडली. त्यामुळे जन्मानंतर माझ्या कुंडलीत पितृदोष दिसून येतो. ऊर्जा कशी रूपांतरित होते हे पण समजून घेतले पाहिजे. ऊर्जा रूपांतरित करणाऱ्या वेगवेगळ्या शक्ती ब्रह्मदेवांनी निर्माण केल्या होत्या. देवतांकडे जी ऊर्जा हस्तांतरित करते ती स्वाहा शक्ती आणि पितरांकडे जी ऊर्जा हस्तांतरित करते ती स्वधा शक्ती. आणि या दोन्ही शक्ती दास्यत्व करतात अग्नीचे. म्हणून पितरांना घास टाकताना आपण स्वधा म्हणून अग्नीत टाकतो आणि देवांना अर्पण करण्यासाठी अग्नीत स्वाहा म्हणून अर्पण करतो. पितृलोकात आपल्याला दिव्य पितर हे दोन गटात आहेत, एक मूर्त आणि दुसरा अमूर्त. मूर्त पितर हे सूक्ष्म देह धारण करू शकतात, तर अमूर्त पितर हे शरीर धारण करत नाही. ते निराकार तेज स्वरूपात असतात. अमूर्त पितरांमध्ये पण उपश्रेणी असते. यात वैराज, अग्निश्वात्त, बर्हिषद या प्रमुख 3 उपश्रेण्या आहेत. वैराज पितर हे अमूर्त पितर आहेत. ते वैराज लोकात राहतात. हे सर्वात उच्च श्रेणीतील पितर असून योगी आणि संन्यासी यांचे ते पूर्वज मानले जातात. अग्निश्वात्त पितर हे देवांचे मार्गदर्शक मानले जातात, तर बर्हिषद हे पितर यज्ञ करणारे ऋषी आणि देवांचे पितर आहेत. मूर्त पितरमध्ये सुकालीन, अंगिरस, सुस्वधा आणि सोमपा या उपश्रेण्या येतात. यात सुकालीन पितर प्रामुख्याने ब्राह्मणांचे पितर मानले जातात. अंगिरस हे क्षत्रियांचे पितर, तर सुस्वधा हे वैश्यांचे पितर मानले जातात, तर सोमपा हे शूद्रांचे पितर मानले जातात. हे सोमरस पिणारे आणि अत्यंत दयाळू मानले जातात. पितरांचे वेगवेगळे दैवत असतात. त्यात प्रमुख अर्यमा, यमराज आणि कव्यवाड हे पितरांची प्रमुख देवता आहे. श्राद्ध कर्मात अर्यमाचे पूजन अनिवार्य असते, कारण तोच अन्नाचा भाग पितरांपर्यंत पोहोचवतो. तर यमराज हे पितृलोकांचे स्वामी आणि प्रमुख देवता आहे. कव्यवाड हे अग्नीचे एक रूप असून स्वधामार्फत कव्यवाड अग्निदेवता पितरांना अन्न पोहोचवतो. अशा पद्धतीने पितरांची व्यवस्था आहे. बऱ्याच ठळक बाबी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनातील पितरांचे महत्त्व कळावे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपले जे आंशिक पितर आहेत, जे आपले पूर्वज मृत्यूला प्राप्त झाऊन काही काळ पितृलोकात आहेत, त्यांचा डायरेक्ट त्रास आपल्याला नसतो. तर जे मूळ दिव्य पितर आहेत त्यांच्या प्रसन्नतेवर आपल्याला भर द्यायचा असतो. आणि ते तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा आपल्या कुलाचारातील आंशिक पितरांना आपण तृप्त करत नाही. मला वाटते पितर म्हणजे काय हे बहुधा तुम्हाला व्यवस्थित समजले असावे. तरी याबद्दल आपल्याला काही शंका असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून मला विचारा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या.